नमस्कार मंडळी, मी हिमांगी आडकर. सह्याद्रीच्या रांगेतील अत्यंत दुर्गम किल्ला म्हणून ज्याची ओळख आहे, पौराणिक आणि ऐतिहासिक वारसा लाभलेला असा हा हरिश्चंद्रगड. तर चला, आज आपण या गडावर भ्रमंतीसाठी जाणार आहोत आणि त्याचा इतिहासही पाहणार आहोत. चला तर मग त्याआधी मला न विसरता माझ्या भ्रमंती विथ एच या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा आणि तुमच्या अमूल्य अशा कमेंट्सही मला पाठवा. चला तर हरीचा वास असलेल्या गडावर. भारतातील महाराष्ट्रामधील पुणे, ठाणे आणि अहमदनगर जिल्ह्याच्या सीमेवर माळशेज घाटाच्या डावीकडे उभा असणारा हा अजस्र डोंगर म्हणजे हरिश्चंद्रगड. याचा समृद्ध इतिहास आणि नयनरम्य भूगोलासाठी हा डोंगर प्रसिद्ध आहे. 3,500 वर्षांहूनही प्राचीन असलेला, चहूबाजूंनी तुटलेल्या रौद्र भीषण कडेकपारींनी नैसर्गिक संरक्षण लाभलेला असा हा हरिश्चंद्रगड. प्राचीन अग्निपुराण आणि मत्स्यपुराणात याचा उल्लेख आहे. या गडाची समुद्र सपाटीपासूनची उंची 1424 मीटर आहे. अप्रतिम निसर्ग सौंदर्याने नटलेला हरिश्चंद्रगड ट्रेकर्सची पंढरी म्हणून ओळखला जातो. गडावर जाण्यासाठी सध्या 3 ते 4 वाटा प्रचलित आहे. गडाचा घेरा फार मोठा असल्याने गडावर जाण्यासाठी वाटाही फार आहेत. या किल्ल्याचे बांधकाम कधी केले गेले हे सांगता येत नाही. इसवी सन 12व्या-13व्या शतकात येथे योगी चांगदेव वास्तव्यास होते. चांगदेवांनी येथे तपश्चर्या करून तत्वसार नावाचा ग्रंथ लिहिला. दुसऱ्या सुरत लुटीनंतर स्वराज्यात हा किल्ला दाखल झाला. सभासद बखरीत या किल्ल्याचा तसा उल्लेखही मिळतो. पुढे औरंगजेबाच्या दक्षिण मोहिमेत हा किल्ला मोगलांच्या ताब्यात गेला. 1747-48 मध्ये हा किल्ला मराठ्यांनी मोगलांकडून घेतला आणि किल्लेदार म्हणून कृष्णाजी शिंदे यांची नियुक्ती केली होती. या किल्ल्याच्या खर्चासाठी 20 गावांचे उत्पन्न लावून देण्यात आले होते. पुढे 1775-76 मध्ये या किल्ल्याचा हवालदार म्हणून संताजी सावंत यांची नेमणूक केलेली होती. हे तत्कालीन कागदपत्रावरून आढळते. इंग्रजी सैन्यातील अधिकारी कर्नल साइक्सच्या फौजेने मराठेशाहीच्या अखेरच्या युद्धात हा गड काबीज केला. 18 डिसेंबर 1818 मध्ये हा किल्ला पाडण्यासाठी कॅप्टन ईस्टनर या भागात आला. त्याने किल्ल्यावर जाणारे रस्ते, पाण्याच्या टाक्या, तटबंदी उद्ध्वस्त केली. मात्र त्याने हरिश्चंद्राचे मंदिर आणि लेण्यांना धक्का लावला नाही. किल्ल्याच्या कोकण कड्यावरून अतिशय दुर्मिळ असे वर्तुळाकार इंद्रधनुष्य, ज्याला इंद्रवज्र म्हणतात, ते दिसल्याची नोंद कॅप्टन साइक्स या इंग्रज अधिकाऱ्याने करून ठेवली आहे. सुमारे 12व्या शतकापेक्षा जुने शालिवाहन काळातील शिवमंदिर येथे आहे. येथील मंदिर कोळी महादेव जमातीचे कुलक असून महादेवाच्या नावावरूनच जमातीची ओळख आहे. संपूर्ण सह्याद्री पट्ट्यातील सर्व महादेव मंदिरे ही या जमातीचे प्रतीक आहे. तसेच